टाटा मोटर्स गृहिणी सोशल वेलफेअर सोसायटी महिलांनी स्थापन केलेली, महिला सक्षमीकरण हे उद्दिष्ट असलेली, महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था. महिलांच्या कलागुणांचा विकास करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे ही गृहिणीची उद्दिष्टे आहेत. गृहिणीची स्थापना 1973 साली श्री सुमंत मुळगावकर यांच्या सुविद्य पत्नी सौ लीलाताई मुळगावकर यांच्या प्रेरणेने झाली. 1965 साली टेल्कोचा पुणे येथे प्लॅन काढण्याचे ठरविले, तेव्हा येथील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना काही काम देता येईल का या विचारसरणीतून गृहिणीची स्थापना झाली. टेल्को कुटुंबातील 7 महिला पुढे आल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या मार्गदर्शनाने कामास सुरुवात झाली. टाटा मोटर्स गृहिणीच्या आजपर्यंतच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही संस्थेच्या उभारणीत मोलाचा सहभाग आहे. टाटा मोटर्सचे त्यावेळचे वरिष्ठ पदाधिकारी आणि HR, ER, कम्युनिटी डेव्हलपमेंट, CSR, फायनान्स आणि पर्चेसमधील सर्व अधिकारी यांचा संस्थेच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये खूप मोलाचा वाटा आहे. 1975 साली संस्था बॉम्बे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत रजिस्टर झाली. मिळणाऱ्या कामाच्या स्वरूपानुसार गृहिणीच्या अधिपत्याखाली 4 संस्थांची उभारणी झाली. 1979 साली या संस्था इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर झाल्या. कामाची व्याप्ती वाढली. वाढत्या मागणीनुसार वेगवेगळ्या भागात गृहिणीने सेंटर्स सुरू केली. त्यामुळे घराजवळ कामाची जागा असल्याने कर्मचारी महिलांची संख्याही वाढली. हळूहळू फावल्या वेळात काम करणे ही संकल्पना कमी झाली आणि व्यावसायिकतेकडे वाटचाल सुरू झाली. काम आणि व्यवस्थापन यामध्ये काळानुसार बदल करण्यात आले. महिलांचे श्रम कमी करण्यासाठी आवश्यक ती मशीन्स घेण्यात आली. गृहिणीमध्ये सहकार्य आणि सहयोगाची भावना जोपासली जाते हे गृहिणीच्या लोगोमध्ये दिसून येते. नमस्कार, मी रेखा घोगरे, विविध कार्यकारी सोसायटीची चेअरपर्सन. आणि आमच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये साधारण 50 महिला काम करतात. मला स्वतःला मी 2003 पासून मसाला सेंटरमध्ये काम करते आणि आमच्या सोसायटीमध्ये सर्व प्रकारचे मसाले, चटण्या, लोणची आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थ, दिवाळी पदार्थ आम्ही बनवतो. आम्ही सगळ्या प्रकारचे पिठं, भाजण्या हे पण बनवतो. आमचे दोन ठिकाणी आउटलेट आहेत, जे कॉलनी शॉपिंगमध्ये एक दुकान आहे आणि एक चिंचवड शॉपिंगमध्ये पण आपलं दुकान आहे. या व्यतिरिक्त आम्ही स्टार बाजार, जे अकुर्डीला एक आहे, आणि मगरपट्टा फिनिक्स या ठिकाणी पण आमचे स्टार बाजार आहेत. तर आमच्या संस्थेमध्ये ज्या महिला काम करतात, आम्ही सगळ्यांच्या अगदी जवळून एकमेकीच्या मैत्रिणी असून छान पद्धतीने काम करतात आणि त्यांच्या सहकार्यामुळे आमचा सेल दिवसेंदिवस वाढत आहे. दिवाळीमध्ये आमचा सगळ्यात जास्त सेल होतो, की जो वर्षभराचा डबल असतो. तर सगळ्या महिला गरजू आणि कामसू असल्यामुळं आम्ही ही प्रगती करू शकलेलो आहोत. तर धन्यवाद.
Hello, welcome to Tata Motors Gruhini Cable Harness Society. I am Pradnya Pandit, chairperson of this society. We have two centers. One is located at Tathaude and one is in Colony premises. We have also two suppliers, that is one is Motherson Sumi Wiring Harness India Limited and another is SB Electrotech. Our total strength is 100 plus. Let us see the production line. Thank you. Myself Lata Nair, chairperson of Electronic Society. I am working in Gruhini since 25 years. Talking about Electronic Society, total strength is 216 ladies. We manufacture 41 types of electromechanical products which goes on electric vehicles, passenger vehicles and commercial vehicles of Tata Motors. We are IATF 16949 certified. Thank you.
मी सुचेता रामचंद्र पंचेबाई टाटा मोटर्स गृहिणी शिवणकला संस्थेची अध्यक्षा म्हणून काम करते आहे. आमच्या संस्थेची स्ट्रेंथ आहे 80 भगिनींची आणि काही बायका आमच्या घरी काम करतात, काही इथे येऊन करतात. इथे आपल्याकडे फॉर्मल शर्ट्स आणि टी शर्ट शिवले जातात आणि शाळेच्या पण ऑर्डर आपण घेत असतो आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. फॉर्मल शर्ट्सला आमच्या टाटा लोगोच्या खूप सारी डिमांड असते त्याला. आणि आमच्या लेडीज रोज एक लेडीज दिवसाला 7 ते 8 फुल शर्ट शिवू शकते आणि आम्ही जर का 2000 शर्टची ऑर्डर घेतली तर ती साधारण आम्ही एक 10 ते 12 दिवसात कंप्लीट करू शकतो. चला आपण आता प्रोडक्शन लाईन बघूया. धन्यवाद. गृहिणीमध्ये किमान वेतन कायद्यानुसार सर्व प्रकारचे लाभ सभासदांना दिले जातात. इथली शिफ्ट प्रत्येकी 5 तासांची आहे. यामुळे घरासाठी योग्य वेळ महिलांना देता येतो. जबाबदारी सांभाळून आपण आपल्यासाठी काहीतरी करू शकतो, ही गोष्ट त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. गृहिणीने कोविडमध्ये लॉकडाऊन काळातील वेतन सर्व सभासदांना दिले. तसेच कुटुंबात कोविड केस झाल्या अशा 75 जणींना आर्थिक मदतही दिली. टाटा मोटर्सच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबवली. कोविडमध्ये टाटा सन्सने पीपी किट्स देणगी दाखल दिले. त्याचे किटिंग गृहिणीने लॉकडाऊन काळात केले. WHO नियमानुसार मास्क शिवून त्याची रास्त दरात विक्रीही केली. कामातून विरंगुळा म्हणून सहलींचे आयोजन करण्यात येते. तसेच नवरात्रीमध्ये महाभोंडला करण्यात येतो. खंडेनवमीला सर्व युनिटमध्ये पूजा केली जाते. जागतिक महिला दिन वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होतो. कधी फनफेअर, कधी स्पर्धा, तर कधी व्यावसायिक नाटक एकत्र बघण्याचा आनंद घेण्यात येतो. गृहिणीमध्ये दरवर्षी औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. सुरक्षेसंबंधी वेगवेगळी ट्रेनिंग्स आयोजित केली जातात. गृहिणी कार्यक्षम महिला पुरस्कार, दीर्घ सेवा पुरस्कार देऊन सभासदांचा गौरव करते. गृहिणीच्या 4 सभासदांना कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. तसेच काही सभासदांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरीही केलेली आहे.
टाटा संस्कृतीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्याचा गृहिणी प्रयत्न करीत आहे. टाटा मोटर्सच्या बऱ्याच उपक्रमात गृहिणींचा सहभाग असतो. काही वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे भेट देऊन जॉय ऑफ गिव्हिंग व्हॉलंटरी वीकच्या वेळेस विविध योजना राबविल्या जातात. गृहिणीमध्ये वार्षिक मेडिकल केली जाते. यामध्ये प्रामुख्याने महिलांविषयी आरोग्य समस्यांची तपासणी व आवश्यक ते आर्थिक सहाय्य केले जाते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही देण्यात येते. सभासदांसाठी पौष्टिक आहार योजना राबविली जाते. कोणत्याही संस्थेसाठी सन्माननीय व्यक्तींची संस्थेला भेट ही खूप अभिमानाची गोष्ट असते. गृहिणीला आतापर्यंत बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने श्री JRD टाटा, सौ सुधा मूर्ती, श्री पु ल देशपांडे, श्री बाबासाहेब पुरंदरे, श्री राहुल देशपांडे यांचा समावेश आहे. तसेच टाटा ग्रुपच्या संचालक मंडळातील बहुतांश संचालक, अनेक परदेशी पाहुणे यांनीही गृहिणीला भेट दिलेली आहे. टाटा ग्रुपची पंढरी असलेल्या बॉम्बे हाऊस मध्ये संचालक मंडळासमोर गृहिणीला प्रेझेंट करण्याची सुवर्ण संधी 2019 साली मिळाली. ही खूप अभिमानाची बाब आहे. गृहिणीमध्ये सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्णय ट्रस्ट मीटिंग मध्ये घेतले जातात. तसेच दरवर्षी सर्व संस्थांची अॅन्युअल जनरल मीटिंग घेतली जाते. या सभेला सर्व सभासद उत्साहाने हजेरी लावतात. Hello all, I am Shilpa Desai and I am very happy to work as the honorary chairperson of Tata Motors Grihini for the last 4 years. I'm very proud to be associated with this organization which was started by Mrs. Leelatai Mulgaonkar and Mr. Sumant Mulgaonkar. They started with 7 ladies and we are very happy to say that we are at a strength of 450 today. We talk about women empowerment, but we at Grihini have been practicing this for the last 50 years. Now our job is to increase the job available to the ladies so that we are able to employ more ladies and make an impact on the society. So now let's work towards a model to improve the sustainability of Grihini for the next 50 years. Thank you. नमस्कार, मी सौ कविता म्हैसकर, टाटा मोटर्स गृहिणीची व्हाईस चेअरपर्सन. गृहिणी महिलांनी स्थापन केलेली, महिलांनी चालवलेली महिलांसाठीची संस्था. 50 वर्षापूर्वी लावलेल्या किवल्याशा रोपाचे आज मोठ्या विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले आपण सर्वजण पाहत आहोत. यामागे गेल्या 5 दशकात गृहिणीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचे कष्ट आणि मार्गदर्शन आहे. टाटा मोटर्सचे सर्व आजी पदाधिकारी व माजी पदाधिकारी तसेच गृहिणीच्या आत्तापर्यंतच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासद महिला यांनी या संस्थेची मुळे खोलवर रुजवली आहेत. म्हणूनच यापुढेही या वटवृक्षाचा असाच विस्तार होईल. गृहिणीची आत्ताची पिढी आणि यापुढे येणारी प्रत्येक पिढी नेहमीच या सर्वांची ऋणी राहील. धन्यवाद.